कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। म्हणजे वर्षा म्हणत होती की तिला आता नोकरी करायची नाहीये म्हणून। आनंदीने सांगितलं मला। अरे पण चांगलं आहे ना, तिला बाळासोबत वेळ घालवायचा म्हणते। मला वाटतंय खूप चांगला निर्णय घेतलाय तिने। हो पण दादा, आमचं आधी असं काही ठरलं नव्हतं। म्हणजे आज तिला तसं वाटलं म्हणून ती मला म्हणाली। कालपर्यंत म्हणत होती की मला ऑफिसला जायचंय, घाई करत होती। मी तिला सांगत होतो की महिन्याभराने जा, पण नाही। आणि ती अचानक आज घरी आली आणि मला म्हणाली की मला नोकरी करायची नाहीये। तर एकदम शॉक झालो मी आणि तिला सॉरी पण मी तिला बोलून गेलो। तुम्हाला खरं सांगू का दादा की मला खरंच आता काही कळत नाही, खूप वाईट वाटतंय मला। कसं आहे ना की वर्षाने आमच्या बाळाला जन्म दिलाय, थकले बिचारी। आई पण काय असतं ते तिला अजून जाणवत नाहीये, म्हणून तिची चिडचिड होते। हे खरं तर मी समजून घ्यायला हवं, पण दादा तुम्हाला खरं सांगू का, माझ्या पुढे पैशांचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे ना की मी हा विचारच करू शकलो नाही आणि तिला बोलून गेलो। आता तिला हँडल कसं करावं हे मला कळत नाही। नंदू मला सांग, तिने घेतलेला निर्णय जो तुला मान्य नाहीये पण तिने घेतलाय म्हणून तुला वाईट वाटतंय, की तू काहीतरी तिला बडबडलास म्हणून तुला वाईट वाटतंय? खरं सांगू का, आधी तिचा निर्णय मला अजिबात पटला नव्हता, पण तिच्या बाजूने जेव्हा मी विचार केला ना तेव्हा मला असं वाटलं की ती करेक्ट आहे। हे बघा ना की तिला त्रास झाला म्हणून तिने हा निर्णय घेतला असेल आणि तिच्या या निर्णयाला मी सपोर्ट करायला हवा। पण पैशांचं सोन म्हणजे कसं आहे ना दादा की साठवलेले पैसे आहेत माझ्याकडे, पण आत्ता ते खर्च करून नाही ना चालणार। पुढे जाऊन बाळाला काही झालं, वर्षाला काही झालं, माझ्या आईचंही वय झालं, तिची जबाबदारी माझ्यावरती आहे। तर काय करावं ते मला कळलं नाही आणि मी बोलून कसं हँडल करू? हे बघ, खरं तर तुझ्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या घटना घडतायत। तुझे बाबा गेल्यानंतर तू सगळं काही सांभाळण्याचा प्रयत्न केलास, पण आता अचानक लग्न झाल्यानंतरच्या ह्या जबाबदाऱ्या ह्यामुळे थोडा बेचैन झालायस, मी समजतोय। मी आयुष्यामध्ये इतके चढउतार पाहिलेत ना की ह्या अशा गोष्टींना मी नाही घाबरत आहे। माझा तुम्हाला हाच सल्ला आहे की तू घाबरून जाऊ नकोस, सगळं व्यवस्थित होईल। आणि वर्षा आहे ना, वर्षा बघ आता आहे ना, वर्षासाठी तुमचा हा संसार खूप महत्वाचा आहे। या संसारावरतीचा खूप जीव आहे, बाळावरतीचा खूप जीव आहे, म्हणून तिने निर्णय घेतला। पण तुमची होत असलेली ओढाताण बघितल्यानंतर उद्या चालून ती काही ना काहीतरी करणार, ती स्वस्थ बसणार नाही। पण आता तिने हा निर्णय घेतलाय ना, त्याच्यामागे नक्कीच खूप महत्वाचं कारण असणार आहे। मग मी काय करू? तिला काय सांगू की नोकरी कर का घरी बस? नंदू, मला आता असं वाटतंय की कुटुंबाने एकत्र यायची वेळ आली आहे। म्हणजे मध्ये मध्ये येऊ नकोस बाजूला। ऐक ना आनंदी, ऐक, दिसतंय तुला? बघ, मी लगेच नाश्ता करून घ्या, मी गरम गरम उपीट बनवलंय। व्यायाम झाला की करते। हा व्यायाम झाला की? अबे व्यायामाला नाही आहे, व्यायामाला हे नाही करायचा, पण लवकर करा, 5च मिनिटं राहिली आहेत व्यायामाची, ती करा। आणि गरम गरम उपीट, तुला माहितीये का मस्त झालंय उपीट, म्हणजे रवा। ऐक ऐक, तुला सांग, तुला काय कळणार आहे आनंदी, यावेळेला ना मी रवाचा छान भाजला, असा कुरकुरीत झाला आणि मग त्याचं उपीट बनवलं। तुला माहित, कांदा असा बारीक 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 चिरला आणि टाकला, चांगला आहे। लगेच लगेच बास झालं, व्यायाम बास झाला, व्यायाम बास झाला, ठीक आहे। काय काय आज खावंच लागणार आहे का? असं काय बोलतोस रे? नाही म्हणजे थोड्या वेळाने खाल्लं असतं असं नाही नाही, आताच खायचंय, आताच खायचंय। बाय, झाला तुझा व्यायाम, ये 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 ये, बस बस, जास्त व्यायाम करू नये गरोदरपणी, जे काय ठरलंय तेच करायचं। हा बस बाळा, बस बस, थांबायला किती घामाला गो, किती घामाला ते। आला अगं बाई, वर्षा तू पण आलीस का? आहे उपीट तुझ्यासाठी पण आहे, देते। हा द्या त्याला इकडे। आनंदी, मी ह्याला सोडायला नाही आली आहे। मग तुम्ही कशाला आला तिथे? खाली नंदूची आई आली आहे म्हणून मी याला घेऊन वर आली। अहो, बाळाला भेटण्यासाठी आले असतील, बाळालाच घेऊन आलात तुम्ही? नाही, बाळाला भेटायला नाही आले आहेत, त्या आम्हाला सगळ्यांना घरी घेऊन जायला आल्या।
दादा दादा मला सांग, तू का फोन केलास त्यांना? अरे आमच्या घरातले प्रॉब्लेम आम्ही केले असते ना सॉल्व. हो वर्षा, तुम्हा दोघांची ओढाताण बघवत नव्हती म्हणून फोन केला होता त्यांना मी. अरे पण दादा, त्याच गोष्टीचा फायदा उठवायला निघाल्यात त्या. हे बघ, त्यांचं म्हणणं आहे आम्ही तिथे घरी परत जायचे. म्हणजे काय होणार सांग बघू? त्या दिवसभर बाळाला सांभाळणार, त्या बाळाबरोबर असणार, मी नोकरी करणार. मी माझ्या बाळाबरोबर राहूही शकत नाही, शिवाय हा त्यांच्याबरोबर असणार म्हणजे त्याच सगळे संस्कार करणार त्याच्यावर. काय साध्य होणार आहे याच्यातून? हे बघ, खरं तर माझा हा उद्देश नव्हता की त्यांनी तुम्हाला इथून परत घेऊन जावं. फोन केला, म्हटलं त्या येतील, तुमची ओढाताण बघून त्यांची मदत होईल तुम्हाला. 2-3 तास बाळासोबत खेळतील, त्याला सांभाळतील. तुला एवढ्या साध्या वाटल्या का रे त्या? आनंदी, काय करायचं ग आता? आता काय करायचं म्हणजे नोकरी तर नाही करायची ना तुम्हाला? नाही. मग वर्षातही मला एकच पर्याय दिसतोय. काय रे नंदू, एवढं काय झालं तिला चिडायला? बरं गेली तर गेली, बाळाला घेऊन गेली, आणि घरी यायला नको का म्हणतेय ती? एवढा काय त्रास होतोय तिला? एवढा कसला हट्ट करतेय? तू वर्षासोबत कशी वागलीस हे विसरलीस का? तुझ्यामुळे आमच्या दोघांवरती आहे ना घर सोडून जायची वेळ आली होती. अरे हे बघ, तुझ्या नातवाला या जगात येऊन एवढे दिवस झाले, पण त्याला सांभाळताना आम्हाला कष्ट पडत असतील हे तुला जाणवलं नाही. नाही, राघव दादांनी फोन केला म्हणून तू आलीस. पण मी या आधी सुद्धा तुम्हाला घरी चला म्हणून म्हणाले होते ना. म्हणालीस ना, म्हणालीस, कारण तुला तुझा नातू तुझ्या घरी हवा होता म्हणून. अरे अगं आई, तुला खरंच कळत नाही की आम्हाला कसली गरज आहे, जाणूनच घेत नाहीयेस तू. याच्यातही तू स्वार्थच बघते आणि त्याचाच तिला जास्त त्रास होतोय. आता आहे ना, ती तुझ्या प्रत्येक गोष्टीकडे आहे ना शंकेने बघणार. आणि बरोबर आहे तिचं, कारण की तिने ते सगळं अनुभवलंय आहे. आई, तुला खरंच जर का तुझ्या नातवासोबत राहायचं असेल आणि तुला वाटत असेल की आपण सगळ्यांनी एकत्र यावं, तर तुला वर्षाची समजूत काढावी लागेल. अरे आता एवढं प्रेमाने वागते मी तिच्याशी, आता जाऊन काय पाया पडू? आई, एवढंही करण्याची गरज नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तू तिला एवढाच विश्वास मिळवून द्यावास की तू पहिल्यासारखं तिच्याशी वागणार नाहीस. आणि या बाबतीत वर्षाचा जो काही निर्णय असेल तोच माझाही असेल. मी तिच्या विरोधात जाणार नाही. बरं चल, मला वर घेऊन चल, मला तिच्याशी बोलायचंय आणि तिच्या घरच्यांशी. आई, वाद नको. बोलायचंय म्हटलं फक्त. ठीक आहे, चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.